आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे. ओबीसी आरक्षण 5 जिल्ह्यांमधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत ते जिल्हे आदिवासी बहुल असे जिल्हे, त्यामुळे ST शेड्यूल्ड ट्राईब्सचं जे आरक्षण आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते त्या ठिकाणी वाढलेले. स्वाभाविकच याचा परिणाम ओबीसी आरक्षणावरती झाला आणि ते कमी झालं. जी वाढीव मागणी होती ती रद्द केल्यामुळे, म्हणजे एकूण आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेतलं 50% पुढे गेल्यामुळं उच्च न्यायालयाने त्यावरती आक्षेप घेतला आणि ते आरक्षण रद्द केलं. आता निवडणुका जेव्हा घ्यायच्या आहेत तेव्हा त्याच्यामध्ये ओबीसींचं आरक्षण जागा कमी झाल्यामुळे सगळ्यांना असं चित्र उभं केलं गेलं की किती मोठा अन्याय त्यांच्यावरती होतो आहे. लगेच विरोधी पक्षांनी दंड पटले की ह्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाहीत आणि सत्ताधारी त्यामुळे अडचणीत आले. यापूर्वी मराठा आंदोलन आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण आपण बघितलं. अगदी मागच्या सरकारमध्ये सुद्धा 57-58 त्याच्या विरोधात मागच्या सरकारच्या 57-58 मराठा मोर्चे निघालेले होते प्रचंड प्रमाणातले आरक्षणाच्या मागणीसाठी. सातत्यानं आरक्षण हा विषय आपल्यासमोर येतो आहे आणि असं भासवलं जात आहे की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सरकारी जागा किती आहे तर त्याच्यामुळे आरक्षण नावाच्या गोष्टीचा फायदा किती लोकसंख्येला पोहोचतो ह्याचा एक व्हिडिओ आम्ही आवर्जून केला होता. तुम्ही तो जरूर बघा की जेमतेम सगळे मिळून लाभार्थी प्रत्यक्ष जागा 3-1 कोटीच्या जवळपास म्हणजे नोकऱ्या सरकारी आणि ह्याच्या ज्याची चर्चा चालू आहे ना आता की आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळे मिळून ही संख्या भारतभरची 3 कोटीच्या जवळपास जाते. त्यांच्या कुटुंबियातले लोक आणि जवळपासचे लाभार्थी म्हणून सगळे मिळून 15 कोटीच्या जवळपासची लोकसंख्या पोहोचते. म्हणजे जे एक आधी गोष्ट 15 कोटी लोकसंख्येशी संबंधित आहे आणि चित्र असं भासवलं जणू पण उरलेले सगळे 130, 35, 40 कोटीच्या भारताचा कसा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्ही लक्षात घ्या, आरक्षण म्हणत असणारे इतके ह्या बाबतीत डोंगी आहेत की ह्याच्यामध्ये तुम्ही असं अपत्यश्रित्या कबूल केलेलं आहे की समजा आमच्या जातीचा आमदार असेल तर तो आमच्या जातीवरती अन्याय करणार नाही. आमच्या समाजाचा आमदार असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, मंत्री असेल, म्हणजे अशी मागणी केली जाते ना आपल्याकडे वारंवार की ह्या जातीला प्रतिनिधित्व नाही. ह्या गोष्टी केव्हा म्हणजे अपेक्षित होत्या की जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये काहीच मोजक्या जातींचं म्हणजे त्याच्यामध्ये वर्चस्व होतं आणि इतरांना संधीच भेटलेली नव्हती, त्या काळामध्ये ही संकल्पना पुढे आली होती आणि त्या काळामध्ये इतरही जातींना समाविष्ट करून घ्यावं, नैसर्गिकरित्या त्यांना मागं पडलेले आहेत, पुढं आणणं शक्य नाही म्हणून रिझर्वेशन, राखीव जागा, आरक्षण हा मुद्दा आला आणि त्याच्यातून बाकीच्या गोष्टी पुढे आल्या. अपेक्षित असं होतं एक विशिष्ट कालखंड गेल्याच्या नंतर सगळे सक्षम व्हावेत आणि मग सगळ्यांमध्ये स्पर्धा खुली व्हावी. आता तो मुद्दा संपून गेला. आता प्रत्यक्ष हे जे आरक्षणाचा आता वादविवाद चालू आहे हा काही राखीव जागा म्हणजे दलित किंवा उपेक्षित किंवा मागास विरुद्ध सवर्ण असा नाही आहे. आता सगळ्या आरक्षणाच्या म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स, ST, आदिवासी, भटके, विमुक्त यांचं आरक्षण वाढलं तर ओबीसींचं कमी होतं किंवा SC शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जातींमध्ये असं त्याच्यामधला अन्याय आता समोर येतो की बाबा पूर्वाश्रमीचे जे महार होते आता नवबुद्ध झाले त्यांनी जास्त जागा लाटल्या त्याच्यामधल्या आणि त्याच्यामधले जे दुसरे आहेत मांग किंवा इतर सगळ्या समाजाचे लोक त्यांना भेटल्या नाहीत किंवा ओबीसीमध्ये काही जातींचं वर्चस्व निर्माण झालं इतरांचं झालं नाही किंवा मराठा आरक्षणाचा विषय समोर आल्याच्या नंतर कुणब्यांनी असं सांगितलं की हे आमच्यामध्ये नको. म्हणजे एरवी मराठा आणि कुणबी ह्या समकक्ष जाती समजल्या जातात, पण आता जेव्हा राखीव जागेचा मुद्दा आला तेव्हा कुणबी हा ओबीसीमध्ये आहे आणि आता नवीन मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्याचं वेगळं त्याची कॅटेगरी करा पण आमच्यामध्ये नको. म्हणजे तुमचा मुद्दा लक्षात घ्या. आता हा जो पूर्वीच्या काळामध्ये दलित विरुद्ध सवर्ण असं एक चित्र रंगवलं जायचं आणि म्हणून त्या दलितांना वरती आणायचं म्हणून प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून आपण हा मुद्दा आणला. आता हा जे आरक्षणाचं जी काही लोणी आहे त्याच्या वाटपाच्या बाबतीमध्ये आता दलित जातींमध्येच वाद तयार झालेला आहे आणि ह्याचं कोणी उत्तर द्यायला तयार नाही. मागास जातींमध्ये वाद तयार झालेला आहे. कोणी असं म्हणत नाही की जे काही समजा ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठ्यांना समाविष्ट करून घ्या किंवा कोणी असं म्हणत नाही की सगळ्या तुम्ही मागास जाती एकत्र करा आणि त्यांना 50% आरक्षणामध्ये ठेवा. आम्ही सवर्णांशी आम्ही स्पर्धा करणार नाही पण आम्ही आमचेच काय समदुःखी म्हणूयात किंवा सम एका ह्याच्यातले म्हणूयात असे जे बाकीचे इतर मागास किंवा दलित आहेत त्यांच्यावर मात्र स्पर्धा करायला तयार आहे असं कोणीही म्हणत नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे. हे सगळे जे पुरोगामी म्हणतात ते याचं उत्तर देतील का? बाबासाहेब आंबेडकरांचं उठता बसता नाव घेत असणारे आणि बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला तेव्हा हे किती क्रांतिकारी पाऊले असं म्हणणारे याचं उत्तर देत नाही की सगळ्या दलित जाती बुद्ध झाल्या का?
जेव्हा तुम्ही दलितांमधलेच म्हणतो मी, ट्राईबचं सोडून द्या, आदिवासी किंवा ओबीसी सोडून द्या, SC शेड्यूल्ड कास्ट याच्या खाली ज्या जाती आहेत भारतभरामध्ये, त्या सगळ्या बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या आहेत असं आपण गृहीत धरू, त्याच्यावरती वाद न करता, मग त्या सगळ्यांनी बुद्ध धम्माचा अवलंब केला का? आज जे सगळे, किंवा 2001 किंवा 2002 सालची गोष्ट, शिवधर्म जेव्हा स्थापन केला गेला होता तेव्हा आज जे आंदोलन करतायत मराठे सगळे, ते आणि कुणबी मिळून, किंवा मराठ्यांमधले जे इतर भेद आहेत, पाटील, देशमुख, मराठा आणि कुणबी, 96 कोळी, ह्या सगळ्यांनी मिळून शिवधर्म स्वीकारला आणि सगळ्यांमध्ये समता प्रस्थापित झाली का? म्हणजे आज जेव्हा तुम्ही बाकीच्या गोष्टी करता तेव्हा ह्याचं उत्तर देत नाहीत की ज्या काही राखीव जागांचा अवलंब केला गेला, जे काही धर्मांतराचं पाऊल बाबासाहेबांनी क्रांतिकारी पाऊल म्हणून उचललं, ते भाषण करताना आम्ही वापरतो. प्रत्यक्षामध्ये अनुभव असा येतो की SC म्हणून घेतल्या जाणाऱ्या ज्या काही त्या यादीमधल्या जाती आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा दलित म्हणजे बुद्ध धम्म स्वीकारला नाही, किंवा ट्राईब्स, ST, ज्याच्यामुळे म्हणजे STचं आरक्षण वाढलं म्हणून OBCचा वरती परिणाम झाला, असं जे 5 जिल्ह्यातल्या निवडणुकीचं प्रकरण आता समोर येतं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सगळे लढत आहेत, ते पण याचं उत्तर देत नाहीत की हे पण आपलेच आहेत, आपण सगळ्यांनी मिळून 50%च्या आतमध्ये आरक्षण घेऊयात. मुद्दा असा येतो, जेव्हा कुठलंही आरक्षण कुठल्याही निमित्तानं 50%च्या पुढे जातं तेव्हा आरक्षण ह्या मूळ संकल्पनाच धोक्यामध्ये येते, तिलाच सगळ्यात मोठा त्याच्यावरती आघात होतो. कारण की एकूण सगळ्या गोष्टी खुल्या असताना काही लोकांना, काही वंचित घटकांना त्याच्यामध्ये संधी नाही म्हणून आरक्षण ठेवलेलं असतं. पण जर हे आरक्षण 50%च्या पुढे कुठलंही तुम्ही आरक्षण घ्या, राजकीय घ्या, शैक्षणिक घ्या, सामाजिक घ्या, कुठल्याही निमित्तानं नोकऱ्यांमधलं घ्या, हे आरक्षण जर एकदा 50%च्या पुढे गेलं की मग, आणि मागास ही संकल्पना तुलनेमध्ये असते. तसं पाहिलं तर अमेरिकेच्या तुलनेमध्ये आपण सगळेच मागास ठरवत, किंवा एक अंबानीचं तुलना केल्याच्या नंतर आर्थिकदृष्ट्या सगळा भारतच मागास ठरेल. कोणाशी तुलना करताय असा मुद्दा नाही येतो. एकूण भारतभराचा विचार केल्यानंतर तुलनेमध्ये जे सगळ्यात मागं आहेत त्यांना तुम्ही पुढे आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. जे उपेक्षित आहेत, ज्यांना ज्यांच्या आजपर्यंत एकही त्यांचा आमदार झाला नाही, मंत्री झाला नाही, खासदार झाला नाही, नोकरीमध्ये नाही, IAS नाही, असे एक वेगवेगळे ते निकष आहेत. म्हणजे OBCच्या आरक्षणासाठीचा हा मुद्दा होता. तर त्यांना आरक्षण, त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून हा मुद्दा समोर आला होता. पण आज ते सगळं बाजूला पडलं. आज प्रत्येकजण उठतो की माझ्या जातीला तिथं कसं बसवा. आणि राजकीय सुद्धा कसं असतं की जो सत्तेवरती असतो तो त्याच्या सोयीनं करत असतो आणि विरोधी पक्ष बरोबर त्याचं राजकारण करत असतो. म्हणजे आज उलटं असलं असतं की भाजपची सत्ता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात त्यांनी पण हेच आंदोलन केलं असतं. हा जर उच्च न्यायालयाचा निकाल आलेला असता आणि आता सत्तेवरती भाजप आणि शिवसेना आहे समजा, आणि विरोधामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यांनी असाच मुद्दा उचलला होता की जो की मराठा आरक्षणाच्यासाठी त्यांनी उचललेला होता. आणि ह्याच्यामधला जो बुद्धिभ्रम केला जातो, म्हणजे न्यायालयात जायचं, म्हणजे असं सांगितलं जातं की न्यायालयाची लढाई आपण हारलेलो, नाहीतर अन्यथा हे आरक्षण भेटलंच असतं. म्हणजे हे कोणी सांगायला तयार नाही की मुळात ही संकल्पनाच आपण त्याचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे. जो खरंच उपेक्षित असा घटक आहे तेवढ्या पुरतं मर्यादित आरक्षण ठेवून इतर सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे ना, आता तो विषय संपला. किंवा तुमच्या असं लक्षात येईल की ही सगळी चर्चा कशासाठी चालू असते की केवळ फक्त सरकारी नोकऱ्या आणि ह्या ज्या जागा आहेत, आमदार, खासदार, नगर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, बाकीच्या सगळ्या राजकीय जागा. पण असं कोणी म्हणत नाही की एकूण दुकानांमध्ये इतका टक्के वाटा ह्या जातीचा असला पाहिजे. एकूण समजा ज्याला आपण लेदर इंडस्ट्री म्हणतो, चर्म उद्योग, हा सगळा चांभारांकडे ठेवला पाहिजे, किंवा एकूण सगळा पॉटरी उद्योग हा कुंभारांसाठी राखीव ठेवला पाहिजे, किंवा सगळी मेटलर्जी ही तांबटकरांसाठी ठेवलेली पाहिजे, किंवा लोहाराकडं फक्त फॅब्रिकेशन ठेवलं पाहिजे असं कोणी म्हणत नाही, किंवा कोस्टांकडं टेक्स्टाईल इंडस्ट्री ठेवली पाहिजे, तेल्यांकडं ऑइल इंडस्ट्री सगळी ठेवली पाहिजे असं कोणी म्हणत नाही. म्हणजे उद्योग व्यवसाय छोटे मोठे ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होतो त्याच्यावरती आपण आरक्षणाचा जो मुद्दा इकडे उपस्थित करतो तो तिकडे उपस्थित करत नाही. कारण की इथं लोणी ठेवलेलं आहे. काही काम न करता तुम्हाला फुकटचा पगार भेटणार आहे, जास्तीचे भत्ते भेटणार आहेत, सगळे फायदे विशिष्ट ठिकाणी ठेवलेत म्हणून. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे एका ठिकाणी संपत्ती जर ठेवली असेल तिथं डाका पडणारच ना, त्या पद्धतीनं. म्हणजे हे सगळे आरक्षणाची मागणी करणारे असं आंदोलन करत नाहीत की नाव्याची दुकानं ही फक्त नाव्याच्या जातीसाठीच राखीव ठेवा, ब्युटी पार्लर किंवा सलून किंवा ड्राय क्लिनिंगचे दुकानं ही फक्त धोबी म्हणून जन्माला जाईल त्याच्यासाठीच राखीव ठेवा असं नाही कोणी म्हणत. किंवा शेती उद्योग हा पूर्णपणे शेती करणारी जी जमात आहे मराठा आणि कुणबी त्यांच्या पुरतंच राखीव ठेवा असं नाही कोणी म्हणत.
मग ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही एकीकडं काही नोकऱ्या अतिशय किरकोळ अशा संपूर्ण लोकसंख्येमध्ये ज्यांचं प्रमाण 2-3% नाही त्याच्यासाठी भांडणं करता, राजकीय जागा त्याच्यासाठी भांडणं करता, न्यायालयातली लढाई करता, तो विषय सगळ्यांचा आहे असं समजता आणि उलट पूर्णपणे व्यापक असा जो विषय आहे, तुम्ही घरातून बाहेर पडल्याच्या नंतर ज्या ज्या माणसांशी तुमचा संपर्क येतो, छोटे मोठे व्यावसायिक, चहाचे दुकानदार, छोटे दुकानदार, छोटे मोठे उद्योग सेवा व्यवसाय करणारे, इथे राखीव जागा आहेत का, इथे आमच्या जातीला प्रतिनिधित्व भेटलं का, असं नाही कोणी म्हणत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती मराठा आणि ओबीसी राजकारणावरती तयार झालेली आहे, त्याच्यातून एकच समोर गोष्ट येते, सर्वसामान्य लोकांसाठी म्हणून हे राज्यकर्ते दिशाभूल करत आहेत सर्वसामान्य लोकांची. आरक्षण हा विषय पूर्णपणे गैरलागू आहे. SC STच्या शिवाय NT DNT आणि हिचंच फक्त राजकारण त्या विशिष्ट पारंपरिक हजारो वर्षाच्या त्यांच्या दबल्या गेलेल्यामुळं फक्त तेवढ्या त्यातल्यात नैतिक ठरू शकतं. बाकीचं कुठलंही आरक्षण कुठल्याही पातळीवरती नैतिक ठरू शकत नाही आणि जितक्या लवकरात लवकर आपण त्याच्यापासून दूर जाऊ तितक्या लवकर हा भस्मासूर संपेल, नाहीतर आपल्या सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. जी राजकीय परिस्थिती आत्ताची महाराष्ट्रातली आहे आणि हे सरकार ज्या पद्धतीनं वागत आहे त्यावरची ही उसंतवाणी मराठा आणि ओबीसी या आरक्षणाच्या निमित्ताने. मराठा ओबीसी आरक्षण वांधे खिळखिळे सांधे आघाडीचे. आघाडी हारते कोर्टाची लढाई नाही चतुराई कायद्याची. परबांसारखे विधी सल्लागार बुद्धीने सुमार वकिलीत. लावती वकील सिब्बल कपिल करण्या आपिल कोर्टापुढे. सरकारी तिजोरी मोजते भक्कम खिशात रक्कम सिब्बलच्या. एवढे करून साधतोना मोका आरक्षण नौका फुटत असे. कांत ज्यांचा धंदा हप्ते वसुलीचा ओळखा चालीचा रोख त्यांच्या. ओळखा चालीचा रोख त्यांच्या.